नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप सर्वजण स्वस्त आणि मस्त असतील. तर पुन्हा एकदा तुमचा सर्वांचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे, मी दिवाळीसाठी गावी आलेली आहे. तर सासरचा हा आहे दुसरा दिवस आणि सकाळी सकाळीच व्हिडिओला इथे सुरुवात झालेली आहे. बघू शकता सकाळी सकाळी किती छान कोवळं ऊन पडलेलं आहे. त्याचप्रमाणे सकाळचं वातावरण देखील खूप छान आणि प्रसन्न असं आहे. चुलीवर गावाकडे आंघोळीसाठी पाणी तापवतात. तर अशी काहीशी सकाळची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर माझं देखील सर्व झाडून वगैरे झालेलं होतं आणि आता भाऊजी देखील दूध घेऊन आले होते. म्हणजे आमच्या गोठ्यातूनच गाईचं दूध काढून आणलेलं होतं, जे मी तापवायला ठेवलेलं होतं. आणि तापल्यानंतर मी आता पिल्लूसाठी दूध येथे ग्लासमध्ये काढत आहे. कारण पिल्लू तर पुण्याला असताना दूध काही पित नाही, परंतु हे घरचं दूध असल्यामुळे तिला आवडतं, त्यामुळे गावी आल्यानंतर ती दूध पित असते. तर तिची देखील इथे झोप झालेली होती आणि सकाळी इथे जरा मोकळं वातावरण असल्यामुळे तिचं असं काहीसं फिरणं इथे चालू होतं. तर मी तिला ब्रश कर म्हणत होते, परंतु ती ब्रश करायला नको म्हणत होती उठल्या उठल्या लगेच. मग मी एका साईडला गॅसवर लगेचच माझ्यासाठी चहा बनवून घेतला, कारण बाकी सर्वांची तर अजून अंघोळ वगैरे बाकी होती. तर त्या चहामध्ये मी ना निंबाची पाने टाकत असते, जेणेकरून चहाला खूप छान टेस्ट येते. तर तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा. त्यानंतर इथे माझी स्वयंपाकाची सुरुवात झालेली होती. तर मी काळ्या मसाल्याची भाजी बनवायची होती, तर त्यासाठीच मी इथे चुलीमध्येच कांदे भाजायला टाकले. तर मम्मीने शेतातल्या कापूस आणलेला होता वात वगैरे लावण्यासाठी. तर पिल्लू इथे फूल म्हणूनच इथं तिची देवपूजा सुरू होती. फूल म्हणूनच ती तो कापूस सर्व देवांजवळ ठेवत होती. तिचं असं काहीसं चालू होतं. तेवढ्यातच दीदी देखील आली. मग काय, दीदी आली म्हटल्यावर मग दीदीच्या मांडीवर बसून पिल्लूने सर्व दूध प्यायलं. त्यानंतर मग मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आज मी बनवत होते हिरव्या वाटाण्याची काळ्या मसाल्याची भाजी. तर एकीकडे माझी स्वयंपाकाची गडबड चालू होती आणि इथे बाहेरच्या पडवीमध्ये पिल्लू आणि दीदीचं असं काहीसं खेळणं चालू होतं. मग नंतर सासऱ्यांसाठी चहा वगैरे बनवला, त्यांना चहा वगैरे दिला आणि त्यानंतर मी हे जे वाटाणे होते ना, ते रात्री भिजवत ठेवलेले होते, तेच आता स्टार्टिंगला मी उकडून घेत होते, कारण ते उकडलेले वाटाणे पिल्लूला देखील खूप जास्त आवडतात. त्यानंतर मग येथे मी वाटण बनवून घेत होते. त्यासाठी कांदा, खोबरं, त्याचप्रमाणे हरभऱ्याची डाळ, लसूण, अद्रक, गरम मसाला हे सर्व मी भाजून घेतलं आणि तोपर्यंत इथे वाटाणे देखील छान असे उकडलेले होते. मग पिल्लूसाठी काही वाटाणे मी काढून ठेवले आणि इथे लगेचच मी भाजी शिजवायला टाकून दिली. तर एकीकडे अहोंसाठीच चहा बनवून घेतला, का गावाकडं आल्यावर सगळ्यांचा सोबत काही चहा होत नाही, एक एक ज्याचं आवडतं त्याच्यानुसार इथे चहा बनवायचा असतो. मग अहोंचं देखील ब्रश वगैरे झालेला होता, तर मी त्यांच्यासाठी चहा वगैरे करून दिला. तर ते निवांत बसून असे चहा पित होते आणि गावाला आल्यानंतर ग्लासमध्ये चहा पितात, म्हणजे घरातले सगळेच जण आमच्या इथे. त्यानंतर मग भाजलेला मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. त्यानंतर कढईत तेल वगैरे तेल टाकलं आणि त्यामध्ये तो बाटलेला मसाला व्यवस्थित फ्राय करून घेतला. त्यात सुके मसाले ॲड करून मग नंतर त्यामध्ये वाटाणा मिक्स करून भाजी माझी इथे रेडी झालेली आहे. तोपर्यंत पिल्लूचं देखील दूध वगैरे पिऊन झालेलं होतं आणि ती मित्रमंडळी तिची खेळण्यासाठी आलेली होती. तर बाहेरच असलेल्या पटांगणामध्ये त्यांचं खेळणं सुरू होतं. तर म्हटलं चला आता भाजी तर उकळत आहे, तोपर्यंत मग आपली चपाती बनवून घ्यावी. तर पीठ मी या ठिकाणी आधीच मळून ठेवलेलं होतं. तर मी स्टार्टिंगला इथे आमच्या गोठ्यामध्ये जे वफादार आणि प्रामाणिक जे प्राणी आहेत ना, म्हणजेच आमचे 2 शेर, त्यांच्यासाठीच मी इथे चपात्या बनवल्या होत्या. तर त्यानंतर मी बाकी चपात्या आमच्यासाठी बनवून घेतला, राईस वगैरे बनवला, जेवण वगैरे केलं. तोपर्यंत मम्मींचं देखील गोठ्यातील काम वगैरे आवरलेलं होतं व त्यानंतर मग घरी आल्या आणि दिवाळी असल्यामुळे मग या ठिकाणी त्यांचं सारवण्याचं काम सुरू होतं.
पिल्लूचं इकडून तिकडे असं काही खेळणं सुरू होतं. त्यानंतर माझी घरातील सर्व कामे वगैरे आवरली आणि मी, दीदी आणि पिल्लू असं तिघीजणी मिळून आम्ही निघालेलो आहे आमच्या शेजारीच पिल्लूचा हेअरकट करायला. कारण इकडे पुण्याला असताना तर काय पिल्लूचं हेअरकट करायला काही टाईमच भेटला नाही. तर म्हटलं चला आता तरी पिल्लूचं हेअरकट करावं, म्हणून मी देखील रेडी झाले आणि पिल्लूचं हेअरकट करण्यासाठी गेले. हेअरकट वगैरे करून आल्यानंतर मग सायंकाळची झाडू वगैरे मारला, बाहेरचं सगळं पटांगण वगैरे झाडून घेतलं. नंतर देवाची देवपूजा वगैरे करून चहा वगैरे घेतला आणि इथे स्वयंपाकाची सुरुवात केली. तर आज जेवणामध्ये मी मस्तपैकी डाळ भात, चपाती आणि गवारीचा ठेचा बनवलेला होता. तर आमच्या घरी ना हा गवारीचा ठेचा सगळ्यांना खूप जास्त आवडतो. तर तुम्हाला देखील हा गवारीचा ठेचा आवडतो का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यात हिरव्या मिरचीमध्ये जर हा ठेचा बनवला ना तर खूप जास्त छान लागतो. मी इथे सर्वांची स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सर्वांचं जेवण वगैरे झालं होतं. मग मी भांडे वगैरे घासून घेतले आणि खूप जास्त लेट झालेलं होतं. तरी देखील दुसऱ्या दिवशी दिवाळी असल्याने इथे पिल्लूला मेहंदी काढायची होती. तर मी इथे स्टार्टिंग तर मेहंदीची पिल्लूपासूनच केलेली होती. तर पिल्लूच्या इथे छोट्याशा नाजूक हातांवर मी स्टार्टिंगला मेहंदी काढली आणि तिला देखील खूप जास्त मेहंदी काढायला आवडते. आणि हो, मेहंदीवर छोट्याशा हातांवर आपण जेव्हा लहान होतो साधी सिंपल अशी आईच्या हातावर काढली, एवढी साधी आणि सिंपल का जास्त आवडली. तर हे मला आत्ता कळालं आणि त्यानुसार मी देखील माझ्या हातावर छोटीशी डिझाईन